श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आता पितृपक्ष सुरू आहे. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची देखील क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथात देखील आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितली गेली आहे. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण. हे 4 ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता पिता निकटवर्तीयांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध. तर आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध देखील करायचे आहे. तसेच काही उपाय व काही सेवा देखील करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहील. आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल. भरपूर वेळा आपण मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही. पाहिजे तसा पैसा हा घरामध्ये येत नाही. मग आपले देखील मन नाराज होत असते. तसेच आपल्या आयुष्यामधील संकटे अडचणी अडथळे ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावे, पण पाहिजे तसे होत नाही. मग आपल्या घरातील सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे. मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गाईला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गाईच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गाईला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि घरामध्ये देखील सुख समृद्धी देखील येते. अगदी आपल्या पितरांची जेव्हा श्राद्धविधी असेल त्या दिवशी तुम्ही गोमातेला ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा तेव्हा जर शक्य नसेल तर या पितृपक्षाच्या काळामध्ये या 15 दिवसांमध्ये तुम्ही एकदा तरी गोमातेला ही वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपल्याला एक चपाती बनवायची आहे. आता आपण चपात्या तर बनवत असतो, पण पहिली चपाती आपल्याला घ्यायची आहे किंवा पहिली पुरणपोळी तुम्ही घेतली तरी पण चालेल. ही चपाती घेतल्यानंतर आपल्याला या चपातीला थोडंसं शुद्ध तूप लावायचं आहे. तसेच थोडासा गूळ या चपातीवरती टाकायचा आहे. गाईला गूळ खायला दिल्याने आपली सर्व अडलेली कामे पूर्ण होतात. नेहमी लक्षात ठेवा की कोरडी आणि शिळी भाकर किंवा चपाती आपल्याला गाईला खायला द्यायची नाही. आता गूळ ठेवल्यानंतर आपल्याला जर खीर बनवणे शक्य असेल तर तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता आणि ती चपातीवरती ठेवू शकता. किंवा तांदळाची खीर बनवणे जर तुम्हाला शक्य नसेल तर थोडेसे तांदूळ आपल्याला त्या चपातीवरती ठेवायचे आहे. मग चपाती तिच्यावरती गूळ आणि थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. या चपातीचा तुम्ही रोल बनवू शकता आणि ही चपाती घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. तुमच्या इथे जिथे पण गोमाता असेल तिथे जाऊ शकता किंवा अगदी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे गेलात तरी पण चालेल. आपण गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे. तसेच गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही चपाती खाऊ घालायची आहे. आता ही चपाती आपण खाऊ घालतो तेव्हा आपल्याला भगवान भोलेनाथांचं ऋषकपी या नावाचं नामस्मरण करायचं आहे. आपण चपाती खाऊ घालत असतानाच आपण ऋषकपी असं म्हणायचं आहे. यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही. घरामधील दुःख दारिद्र्य हे दूर होत असतं.
आता गोमातेला तुम्हाला जर हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं. आणि असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबून चपाती देऊ शकता. फक्त आपल्याला ऋषकपी या नावाचे नामस्मरण हे करायचे आहे. तसेच गोमातेच्या पाठीवरून देखील आपण 3 वेळा हात फिरवावा. हात फिरवल्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच गोमातेला आपण 3 वेळा प्रदक्षिणा देखील करायची आहे. गोमातेला प्रदक्षिणा करणे म्हणजे आपण 33 कोटी देवी देवतांना प्रदक्षिणा करत आहोत. प्रदक्षिणा करताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता त्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे त्यातील माती आपण आपल्या कपाळाला लावावी. तसेच आपल्या मुलांच्या देखील कपाळाला ही माती लावायची आहे. आणि त्यानंतर गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती मागायची आहे. तसेच गोमातेला आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलांच्या जर काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता. आपल्याला या पितृपक्षाच्या 15 दिवसाच्या काळामध्येच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, पण शक्यतो तरी वडीलधारे जे काही व्यक्ती आहे त्यांनी हा उपाय करावा. मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये दररोज गाईला चारा खाऊ घालावा. रोज जेवण तयार करताना गाईसाठी पहिली पोळी करावी. असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावरती आशीर्वाद राहतो अशी मान्यता आहे. तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये किंवा अगदी तुमच्या पितरांचे जेव्हा श्राद्धविधी असेल त्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे. तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल. आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे तुटलेले फुटलेले नसावे. तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा अगदी 2 वड्या घेतल्या तरी पण चालेल, पण शक्यतो तरी भीमसेनी कापूरच घ्यावा. कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतो. त्या तुलनेत साधा कापूर हा घेत नाही. भीमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला 2 लवंगा देखील घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा घ्यायच्या आहे. आता हा जो काही भीमसेनी कापूर आहे तो आपल्याला शुद्ध तुपामध्ये थोडासा मिसळून घ्यायचा आहे. किंवा शुद्ध तुपामध्ये मिसळून घेणे शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा याचा जाळ करता त्यावरती देखील थोडंसं शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल. आता हे केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही इडापिडा आपल्या मागे लागलेली आहे ती दूर होते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीचा वास होतो. आता लवंग कापूर आणि थोडंसं शुद्ध तूप टाकल्यानंतर आपल्याला याचा जाळ करायचा आहे. आता हे जे काही आहे ते आपण आपल्या सर्व घरामध्ये फिरवून घ्यायचं आहे. अगदी बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ आपल्याला हे न्यायचं नाही. आपण जर असा दूर या पितृपक्षाच्या काळामध्ये घरामध्ये केला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते व आपल्या मुलांची, घराची, पतीची, सर्वांचीच प्रगती होत असते. त्यानंतर उरलेले ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही निर्माल्यमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.